रायगडात म्हात्रे आगरी लस्सी खाते भाव, दिवसाला 6,000, महिन्याला लाखोंची कमाई. म्हात्रे आगरी लस्सीचा ब्रँड बनवून फेमस झाल्या अनिता म्हात्रे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेण तालुक्यातील आमटेम हे गाव आता चर्चेत आले आहे. ते एका विशेष आणि खास गोष्टीतून. रायगडातील आगरी कोळी पद्धतीचे लज्जतदार व चविष्ट पदार्थ देश विदेशात प्रसिद्ध आहेत. असाच एक पदार्थ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. आमटेम या गावातील आगरी लस्सी तिची भन्नाट चव साऱ्यांना भुरळ घालत आहे. या गावातच आगरी लस्सी ब्रँडचा जन्म झाला. आगरी लस्सीचे छोटे दुकान इथे आहे व बाजूला म्हात्रे डेअरी आहे. महामार्गावरून येणारे अनेक जण येथे आगरी लस्सीचा फलक पाहून आवर्जून थांबतात. या ब्रँडच्या निर्मात्या अनिता म्हात्रे या येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला स्मित हास्य आणि नम्रपणे आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेली लस्सी मातीच्या कुल्हडमध्ये देतात. सोबतीला त्यांचा मुलगा देखील असतो. अनिता म्हात्रे यांनी आगरी लस्सीचा प्रवास अनेक वर्षापूर्वी सुरू केला. त्या सांगतात, घरचे दूध व त्या दुधापासून शुद्ध दुग्धजन्य पदार्थ बनवून ते दर्जेदार पदार्थ खवय्यांना उपलब्ध करून देतो. याचा मनस्वी आनंद आहे. मी स्वतः पशुपालक असून पती शेती करतात, तर मोठा मुलगा मितेश याचे ज्वेलरीचे दुकान आहे, तर एक मुलगा कल्पेश हा म्हात्रे डेअरी चालवतो. 2 मुलींची लग्न झाली आहेत. 3 वर्षापूर्वी म्हात्रे डेअरी नावाने डेअरीचा व्यवसाय सुरू केला. त्याच वेळी येथे काही स्पेशल करण्याचा विचार केला व लस्सी बनवण्याचे ठरले. नुसते लस्सी विकण्यापेक्षा तिला स्थानिक टच आणि नाव देण्यात यावे असा विचार केला. मग अनिता यांचा मुलगा मितेश याने आगरी लस्सी हे नाव दिले, असे म्हात्रे यांनी सांगितले. लस्सीची चव, ग्राहकांचे आदरातिथ्य व स्वच्छता यामुळे आगरी लस्सी ब्रँड प्रसिद्ध झाला. नाव वाचूनच लोक लस्सी टेस्ट करण्यासाठी येतात व तृप्त होतात. दिवसाला 6,000 तर महिन्याला लाखोंची कमाई करण्यात अनिता म्हात्रे यशस्वी झाल्या आहेत. विशेष म्हणजे एक महिला हा ब्रँड चालवत आहेत. हंगामात निव्वळ लस्सीतून दिवसाला 6,000 उत्पन्न मिळते. असंख्य लोक, पर्यटक, चाकरमानी येथे येऊन आगरी लस्सीचा आस्वाद घेऊन तृप्त होतात. याशिवाय आगरी मसाला ताक, गाईचे व म्हशीचे आगरी सात्विक तूप आणि आगरी खरवस हे देखील प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात येथे या दुकानाला लोक आवर्जून भेट घेतात. इथले पदार्थ चाखतात व पुढे जातात. सध्या गर्दी इथं मोठी गर्दी होत आहे. सर, म्हात्रे डेयरी की लस्सी की टेस्ट आपने ली, कैसी थी लस्सी? Absolutely fine, very, हाँ? very tasty and full of fruits. मुंबई गोवा महामार्गावर आमटेम निगडे नजीक म्हात्रे लस्सी ही प्रचंड प्रसिद्ध आहे. रायगड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये देखील या लस्सीची चव आहे. काय आपलं नाव आणि काय सांगा? माझा अनिता कृष्णा म्हात्रे, राहणार पालखार, तालुका पेण, जिल्हा रायगड. आपण 4 वर्ष झाली लस्सीचा व्यवसाय चालू केला. 4 वर्ष झाली. स्वतः दही लावतो आम्ही, स्वतः बनवतो, बाहेरचा काही वापरत नाही. गावठी म्हशीचं दूध घेतो आणि बनवतो लस्सी. सकाळी रोज बनवतो, रात्री रोज दही लावतो, सकाळी बनवतो. रोज ताक ताजा, लस्सी ताजी रोजची. आपला ताजा सगळा असते. फक्त साखर वापरते मी, बाहेरचा काही टाकत नाही. या सगळ्या कामात कोण मदत करतं? ह्या कामात म्हणजे माझा बारका मुलगा आहे कल्पेश. तो दूध तापवतं आणि दही लावतं. कधी मी पण दूध तापवतं, पण तो दही लावतं. कशी बनवता? ह्याच्यात वेगळे पण काय वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य काही नाही, फक्त आपण बाहेरची साखर वापरतो, थोडी ही टाकतो एलची आणि बनवतो. कसा प्रतिसाद आहे? महामार्गावर इथं दुकानात सतत गर्दी असते? गर्दी असते, व्यवस्थित चालेल. आपली जी ही लस्सी आहे, त्या लस्सी पिण्यासाठी साधारणतः कुठले कुठले ग्राहक या ठिकाणी येतात? बाहेरची येतात लोक सगळी. मुंबई, रत्नागिरी, दापोली, इंदापूर, माणगाव, उरण सगळीकडची लोक येतात. सगळी बाहेरची लोक असतात. कशा पद्धतीची ही चव आहे? काय लोकांना हे आवडतं? लस्सी स्पेशली काय? एक देवाची कृपा.
एक लस्सी बनवते मी, देवाची कृपा. त्यानं काही टाकीत नाही, एक देवाची कृपा, दुसरा काही नाही. चव जरा वेगळी आहे. हा हा. कशा पद्धतीने सकाळपासून हे काम असतं, रुटीन कशी असते या तुमची लस्सी? सकाळी येतो मी आणि पहिला लस्सी बनवतं. लस्सी बनवताना यात ठेवतं भाडे आपले फ्रीजमध्ये. आणि मग गाऱ्या चालू आपल्या हातान बाहेरच्या गाऱ्या असताना येताना दुकान एकदा खोलला बस की बाहेरच्या गाऱ्या चालू होतात. ही लस्सी बनवण्याची आयडिया कुठून आली, संकल्पना कुठून आली? देवाने दिली, कोणी नाही मला शिकवली. मी शिकायला पण कुठे गेलो नाही आणि मला कोणी शिकवली पण नाही. एक लहानपणापासून मी दुधानंच आहे. म्हणजे आई वडिलांची गुरा होती, ढोरा राखली, मी बकऱ्या राखल्या, गायाला राखल्या, दुधा कारली. म्हणजे मला तो अनुभव आहे दुधाचा. त्या मला कोणी शिकवली नाही, काही नाही. एक आकलन मी सगळा करते. चांगला प्रतिसाद आहे लोकांचा? हां, चांगला, भरपूर 5-6 हजाराची तर लस्सी दिवसाला संपते. एक महिला यशस्वी उद्योजिका म्हणून तुमचं रायगड जिल्ह्यात एक नाव लौकिक आहे. हां, किती लिटर लस्सी जाते? 50 लिटर. कमीत कमी 50 हां, लिटर. 50 लिटरची लस्सी संपते दिवसात. काय ग्राहक कशी शाबासकी करतात? भरपूर देतात शाबासकी.